आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। चंद्रकांत खैरे को ठाकरे ग्रुप की जानिब से उम्मीदवारी का खयास, ताहम अंबादास दानवे इसकी वजह से नाराज। बजाते खुद दानवे इंतखाब में मुकाबला करने के ख्वाहिशमंद, दानवे की वजाहत। उद्धव बाला साहेब ठाकरे ग्रुप का अंदरूनी तनाज़ा मंजर आम पर, शिवसेना शिंदे ग्रुप के रुकन असेंबली संजय शिरसाट की तनकीद। अब खबरें तफसील से। खैरे मुझे मुसलसिल नीचे दिखाते हैं, ऐसा इल्ज़ाम अंबादास दानवे ने आयद किया है। इसकी वजह से अब उद्धव बाला साहेब ठाकरे ग्रुप में एक सियासी जलजला आएगा क्या, ऐसी बहस जारी है। मी तर मागच्या 10 वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे। तर मी काय माझी इच्छा लपवून नाही ठेवलेली, ही पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही। निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे। मी इच्छा व्यक्त केलेली आहे, त्यामुळे साहेबांनी जुना चेहरा किंवा नवा चेहरा असं कोणता निर्णय घेतलेला नाही। अंबादास दानवे को मैं हमेशा लेकर चलता हूँ, इसलिए वो बड़े हुए हैं। इसकी वजह से मुझ पर दीगर ओहदेदार नाराजगी जाहिर करते थे। ये बात चंद्रकांत खैरे ने कही है। जनता मला म्हणते, मी मागत नाही। जनता म्हणते की त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत खैरे साहेब तुम्ही जायला पाहिजे, कारण हे 2 खासदार इथे आहे राज्यसभेचे आणि चुकून निवडून आलेले, ते कोणतंही कोणाचंही काम करत नाही, केलेलं नाही आणि सगळे आपण आपला जिल्हा पाठीमागे गेलेला आहे। म्हणून त्या ठिकाणी तुम्ही हवं असं नागरिकांची मागणी, मतदारांची मागणी, माझी मागणी नाही। चंद्रकांत खैरेंवरती सर्वात मोठा आक्षेप सगळे हे जे अंबादास दानवे वगैरे मंडळी हे असा घेतात की त्यांनी नेतृत्व पुढचं उभं करू दिलं नाही संभाजीनगरामध्ये। मग अंबादास दानवे कसा मोठा झाला? तो कसा मोठा झाला? त्याला घेऊन मी चालवतो म्हणून बाकीचे माझे जे पदाधिकारी ते माझ्यावर चिडायचे, अरे काय तुम्ही त्याचंच ऐकतात हे मागे आलेले ना ते। शिरसाट असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये असे अनेक नेते आहेत, त्यांच्या पक्षामध्ये कोंडमारा सुरू आहे आणि ते नाराज आहेत आणि सोमवारी मोठा हादरा, राजकीय भूकंप शिंदे सेना देणार आहे। माझी तुम्हाला एक विनंती अशी की आपण जरा परत त्यांना विचारा कोण आहे तो माणूस, आणि ते सांगतील त्यावेळेस आता सांगा म्हणा, परवा कशाला सांगा, आता सांगा ना। अंदरूनी तनाज़ा मंजर आम पर आ गया है, ऐसी तनकीद शिवसेना शिंदे ग्रुप के तर्जुमान रुकन असेंबली संजय शिरसाट ने की है। काल मी प्रेस कॉन्फरन्स मध्ये येत्या सोमवारी राजकीय भूकंप घडणार असं एक विधान केलं। या विधानाचा अर्थ संभाजीनगर पर्यंत मर्यादित नव्हता। महाराष्ट्रात मध्ये अनेक नेते जे असे आहेत जे त्यांच्या पक्षामध्ये त्यांची जी काही कोंडमारा होतोय किंवा त्यांना जो काही त्रास होतोय ते त्याबद्दल नाराजी व्यक्त करून ते आमच्याकडे येण्याच्या मनस्थितीत आहेत आणि त्याचा फैसला हा सोमवारी होणार आहे। परंतु मी बोलल्यामुळे शिवसेने उबाटा गटामध्ये जी काही नाराजगी व्यक्त व्हायला लागली किंवा भांडणं व्हायला लागली, मला वाटतं त्यांनी हे माझ्या गोष्टीला सिरियस घेण्यासारखं नाहीये। त्यांच्यात अंतर्गत असलेले वाद आता हे चव्हाट्यावर आलेले आहे आणि म्हणून कुणाला उमेदवारी द्यावी, कुणाला देऊ नये हा उबाटा गटाचा प्रश्न आहे। परंतु माहिती 100% एवढी खरी आहे की चंद्रकांत खैरे हे खासदारकीचे उमेदवार असणार। तसे संकेतही त्यांना दिले, त्यांनी पूजा अर्चा केलेली आहे, काहीतरी कार्यालयाचा शुभारंभही केलेला आहे। म्हणून त्यांच्यातल्या वादाचा आणि माझ्या भूकंपाचा काही तसा अर्थार्थी संबंध नाही। ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे आणि त्याच्या काही दिवसात तुम्हाला समोर येणार आहे, म्हणून त्याच्यावर आज भाष्य करणे योग्य नाही। परंतु एवढं निश्चित आहे, उबाटा गटामध्ये आतमध्ये धगधग अत्यंत जास्त प्रमाणात वाढलेली आहे आणि आता कोण राहतील याचा
ते स्वतः सुद्धा सांगू शकणार नाहीत की आमच्यामध्ये आता कोण शिल्लक राहणार आहे. म्हणून आमदार असतील, काही नेते असतील, काही कार्यकर्ते असतील, यांची आता रोज तुम्ही जर पाहत असाल तर वर्ष निवासस्थानी, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रोज ह्या पक्षप्रवेश होत आहेत आणि ते सगळे उठावा गटामध्ये मॅक्झिमम आहे. म्हणून आता शिवसेना ही खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखाच्या विचाराची शिवसेना ही महाराष्ट्रामध्ये एक खंबीरपणे आपले पाय रोवून उभी राहील एवढं मात्र निश्चित आहे. शहर में वस्ती हल्का इंतखाब के रुकन असम्बली प्रदीप जायसवाल की कोशिश से जुबली पार्क में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मुजस्समे और टीवी सेंटर इलाके में छत्रपति संभाजी महाराज चौक की तज़ीनकारी का काम का आगाज रुकन असम्बली प्रदीप जायसवाल के हाथों अमल में आया. वस्त हल्का इंतखाब में रुकन असम्बली प्रदीप जायसवाल की खास कोशिश से जुबली पार्क में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के मुजस्समे और टीवी सेंटर इलाके में छत्रपति संभाजी महाराज चौक तज़ीनकारी करने के लिए फीकस 5 करोड़ रुपयों के फंड की गुंजाइश की गई है. इस काम की भूमि पूजन तकरीब वस्ती हल्का इंतखाब के रुकन असम्बली प्रदीप जायसवाल के हाथों अमल में आई. इस मौके पर कई पार्टियों तंजीमों के रहनुमाओं ने इस काम के ज़िम्मे उनकी सताइश की. ताहम जायसवाल ने इस काम की तफसील बतलाई. कधी मिळत नाही, सँक्शन होत नाही, परंतु त्यांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी झालेला आहे. इथं या शहराची लोकप्रियता या ठिकाणी अजंता आहे, येल्लोरा आहे, इथं घृष्णेश्वर मंदिर आहे, या ठिकाणी बीबीचा मुखबरा आहे, पानचक्की आहे. देशाविदेशातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येत असतात. या शहराची ख्याती सगळं जगभर आहे. म्हणून हे शहर तेवढं सुंदर झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. या शहराला शिस्त लागली पाहिजे, या शहराची उंची वाढली पाहिजे, कारण उंची तर अगोदरच वाढलेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या मराठवाड्यामध्ये शिक्षणाची क्रांती या ठिकाणी घडून आणली. या शहरामध्ये पीपल एज्युकेशन सोसायटीच्या नावाखाली एक प्रचंड शैक्षणिक क्षेत्र या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न झालेला आहे. म्हणून या शहराला आणलेलं साधारण महत्व आहे. या ठिकाणी सर्वच उपस्थित बंधू भगिनी मातांना की छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळेस पहिल्या दिवशीला सर्वांनी जिल्ह्यामध्ये आले आणि सर्वांनी कारण हसून गेला. पुन्हा मंदिर बनवून होतं तिथं धातूला सत्कार की छत्रपती संभाजी महाराजांना साधारण जायचं ते आले. ज्या कानापूर्णचा माझी एक विनंती आहे. पण पाच कोटीला दिलं तर त्याच्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांना साठवून तुमचे इथे 5 कोटी रुपये द्यावं तर त्यांनी ताबडतोब तिथेही 5 कोटी मंजूर. नाजरीन, ये थी आज की खबरें. कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ. देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की.
तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा देवगडसारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय, तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान, N8, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. क्रीड़ा मंच, जिला ओलंपिक तंजीम और मरकजी मुमलिकती वजीर मालिया डॉक्टर भागवत कराड़ के पेशरफ से मुनक्किद किए गए नमो ट्रॉफी 2024 खेलों के मुकाबलों में कामयाबी हासिल करने वाले खिलाड़ियों को 9000 तमगे बतौर इनाम हाल ही में तकसीम किए गए. क्रीड़ा मंच, जिला ओलंपिक तंजीम और मरकजी मुमलिकती वजीर मालियात डॉक्टर भागवत कराड़ के पेशरफ से गुज़िश्ता माह मुनक्किद नमो ट्रॉफी 2024 खेलों के मुकाबले में इस साल 51 खेलों को शामिल किया गया था. इसमें 37,000 से ज़्यादा खिलाड़ियों ने शिरकत की. ये खेल के मुकाबले शहर के डिविजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सिद्धार्थ स्विमिंग पूल में मुनक्किद किए गए थे. इसमें से इनफरादी और ग्रुप में फाते खिलाड़ियों को 9,000 सोने, चांदी और कांसे के तमगे मौजूदीन के हाथों तकसीम किए गए. इस मौके पर खिलाड़ियों में जोश खरोश नज़र आया. इन मुकाबलों की तकसीम इनामात 13 और 14 मार्च को वसंत राव नाइक कॉलेज, गरवारे कम्युनिटी सेंटर, सरस्वती भवन कॉलेज और सिद्धार्थ स्विमिंग पूल पर किए गए. हुकूमत की मारिफत नए कुओं की तकसीम शुरू की गई है. इसके इत्तला साबिक रुकन असेंबली हर्षवर्धन जाधव ने दी है. दोबारा ओहदे पर न होते हुए वो किसानों के हक में कोशिश कर रहे हैं, ये बात उन्होंने कही. जय शिवराय. मोफत विहिरी मिळूच शकत नाहीत रोजगार हमी योजनेच्या, असा एक पायंडा जरूर आहे कन्नडमध्ये पडला होता. मी आमदार असताना 381 विहिरी मोफत वाटल्या होत्या, पण तेव्हापासून जे विहिरींचे पैसे घेणं सुरू झाले ते थांबायला तयार नव्हते. आणि म्हणून विभागीय आयुक्तांकडे मी तक्रार केली होती की ज्याच्याकडे एक विहीर ऑलरेडी आहे त्याला दुसरी विहीर पैसे घेऊन देत आहे कशाबद्दल. आणि त्यामुळे तांत्रिक दृष्टिकोनातून विरोध केल्यामुळे शेवटी पंचायत समितीला गुडघ्यावर यावं लागलं असं म्हटलं तरी हरकत नाही. मला कोणाचा इगो डिस्टर्ब करायचा नाही, कोणाचा अहंकार, कोणाचा अहम डिस्टर्ब करायचा नाहीये. पण गरीब माणसांना जे मिळायला पाहिजे होतं आणि पंचायत समिती जे देत नव्हती असं मोफत विहिरी मिळण्याच्या संदर्भातली कारवाई आता पंचायत समितीने सुरू केलेली आहे. मी इथे काही वर्क ऑर्डर्स दाखवतो. कृष्णा शहाजी पवार यांना चिंचोली लिंबाजीचे आहे, त्यांना विहीर मंजूर आता नुकतीच झाली आहे. पाशू शेख वजीर करंजखेडा नुकतीच विहीर मंजूर झालेली आहे. उज्ज्वला अनिल जाधव करंजखेडा नुकतीच विहीर मंजूर झाली आहे. 3,99,579 असे सगळ्यांच्या रकमा आहेत. दुर्गा गणेश जाधव करंजखेडा,
महादू विठोबा देवरे जांभळी जहागीर, युवराज हरी देवरे जांभळी जहागीर, अशा पद्धतीने 12 वर्क ऑर्डर्स आता माझ्याकडे आहेत ज्यांनी एकही रुपया दिलेला नाहीये. त्यामुळे एकच गोष्ट सांगतो की आता इथून पुढे पंचायत समितीला एकही रुपया देऊ नका. मोफत विहिरी होतील, कुठलेही प्रॉब्लेम येणार नाहीत. कारण तांत्रिक दृष्टिकोनातून विभागीय आयुक्तांनी त्यांना व्यवस्थित सूचना दिलेल्या आहेत की ज्यांना एकही विहीर नाहीये आणि मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत ज्याला विहीर क्रमप्राप्त आहे त्याला विहीर तुम्ही दिलीच पाहिजे. आणि त्या पद्धतीने पुन्हा एकदा माझ्या आमदारकीच्या काळासारखं रायबान जाधव विकास आघाडीच्या वतीने कन्नड तालुक्यामध्ये सत्ता नसतानाही मोफत विहिरी देण्याचा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. आणि टप्प्याटप्प्याने मागेल त्याला विहीर मोफत मिळेल. हा सूर्य हा जयद्रथ. धन्यवाद. मकरम रानडे का रियासती इंफॉर्मेशन कमिश्नर के ओहदे पर तकर्रुर किया गया है. रानडे ने 7 मार्च 2024 को मंत्रालय मुंबई में हलफ लिया और 11 मार्च को रियासती इंफॉर्मेशन कमिश्नर मंच में कामकाज संभाला. रानडे 1986 में हुए महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमीशन MPSC इम्तिहान में 7वें नंबर पर कामयाब हुए थे. 1988 में पुलिस डिप्टी सुपरिटेंडेंट के ओहदे पर मुंतखब हुए थे. पुलिस एकेडमी नासिक में 1989 को तरबियत मुकम्मल की. 31 मार्च 2022 को पुलिस इंस्पेक्टर ऑफ जनरल क्राइम ब्रांच शोबे से वो सुबुकदोश हुए. औरंगाबाद बेंच के तहत 8 अजला आते हैं. इनमें से औरंगाबाद, जालना, बीड़, परभनी, हिंगोली, नांदेड़, लातूर, उस्मानाबाद शामिल है. आइंदा दौर में ज़्यादा से ज़्यादा इंफॉर्मेशन इख्तियारात के तहत काम काज करने का जज्बा उन्होंने जाहिर किया. मुख्तलिफ मुकदमात की समाअत इल्तिवा में न रखते हुए शहरियों को इंसाफ दिलाया जाएगा. ये बात इंफॉर्मेशन कमिश्नर मुकुंद रानाडे ने कही है. खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर. चंद्रकांत खैरे को ठाकरे ग्रुप की जानिब से उम्मीदवारी का खयास. ताहम अंबादास दानवे इसकी वजह से नाराज. बजाते खुद दानवे इंतखाब में मुकाबला करने के ख्वाहिशमंद. दानवे की वजाहत. उद्धव बाला साहेब ठाकरे ग्रुप का अंदरूनी तनाज़ा मंजर आम पर. शिवसेना शिंदे ग्रुप के रुकन असेंबली संजय शिरसाट की तनकीद. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज़.